सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची शक्यता। शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष। 15 जुलैच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार। आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू। मुलाखतीत नवनियुक्त भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची ग्वाही। राज आणि उद्धव हेतुपुरस एकत्र आल्याचाही निशाणा। रोहित पवारांविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल। 25,000 कोटींचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण। मर्जी लोकांना नियमबाह्य पद्धतीने कारखाने विकल्याचा आरोप। 97 लोकांची नावं बाजूला ठेवून माझ्या एकट्यावर कारवाई केली। ईडीच्या नोटीशीवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल तर आवाज दाबण्याचा प्रयत्न। मात्र ही लढाई मीच जिंकणार, रोहित पवारांना विश्वास। अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर। उड्डाणानंतर 3 सेकंदातच इंधन पुरवठा ठप्प झाल्यानं दुर्घटना पायलट आणि सहपायलटच्या ऑडिओ संवादातून वास्तव समोर। शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरीसह तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचाही समावेश। युनेस्कोला गृहीत धरू नका, निकष नाही पाळले तर दर्जा काढून टाकण्यात येतो। राज ठाकरेंचा सरकारला खोचक सल्ला तर समित्या स्थापन करून काहीही होत नाही। संजय राऊतांचा टोला। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला नवी मुंबई विमानतळाचा आढावा। एव्ही गाड्यांसह अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार असल्याची फडणवीसांची माहिती। मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी। ऑक्टोबर पर्यंत मिसिंग लिंकचे काम पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचे पोलिसांसमोर मोठं आव्हान। काशिरा हटकेश मध्ये ब्लड 17 गँगचा उच्छाद। हटकेश आणि काशीगाव परिसरामध्ये ड्रग्ज विक्रीचा जाळ, परिवहन मंत्र्यांकडून दखल। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।